सुरू करूया आणि आजच्या पत्रकार परिषदेक म्हजे बरोबर आमच्या पार्टीचे सरचिटणीस दामू नाईक, पार्टीचे स्पोक्सपर्सन सिद्धार्थ कुंकळकर, पार्टीचे सचिव गोरख मांद्रेकर यांच्या सगळ्यांच्या मार्फत हांव सगळ्या पत्रकारांचे स्वागत करता आणि व्हेरी शॉर्ट नोटिसीचेर तुमकां आमी आपयले, तेन्ना आयले. आजची पत्रकार परिशद घेवपाचो मेन उद्देश भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांचो फाल्यां 17 सप्टेंबर 2021 ह्या दिसा वाडदिवस आनी तेका लागून वार्षिक आमी तांचो वाडदिवस ते गांधी जयंती अशा संपूर्ण हातूंतल्यान वेगवेगळी सेवा कार्यां जी आसात ती आमचे कार्यकर्ते करतात. ह्या वेळाचेर थोडेशे नरेंद्र मोदीजी हांकां इलेक्टोरल पॉलिटिक्स म्हणजे ते मुख्यमंत्री गुजरातचे 7 ऑक्टोबर 2001 ह्या वर्सा जाले आणि त्यानंतर 2014 पासून ते ह्या भारत देशाचे पंतप्रधान आसात आणि त्यामुळे ह्या संपूर्ण हाच्या भितरले त्यामुळे ते 20 वर्सां हे 7 ऑक्टोबराक पूर्ण करतात आणि त्या लागून 17 सप्टेंबर 2021 ते 7 ऑक्टोबर 2021 या संपूर्ण पिरियडा भितर वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केंद्र म्हणून आसत, गोंय म्हणून आमी भारतीय जनता पार्टी गोवा प्रदेश म्हणून आसत आमी करपाचे आसात आणि ताका लागून ते सांगपाक लागून आज तुमकां सगळ्यांक आपयल्ले आसा. 17 तारखेर नरेंद्र मोदीजींचो वाडदिवस, 25 सप्टेंबर 2021 ह्या दिसा आमच्या भारतीय जनता पार्टी जनसंघाचे आदले सरचिटणीस आमचे पंडित दीनदयाळ उपाध्यायजी हांची 25 तारीख जयंती आसा. 2 ऑक्टोबर ह्या दिसा गांधी जयंती आणि 7 ऑक्टोबर ह्या दिसा नरेंद्र मोदीजी इलेक्टोरल पॉलिटिक्स पंतप्रधान मुख्यमंत्री म्हणून 20 वर्सां पूर्ण जातात आणि ह्या निमित्तान वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश म्हणून आमी केल्ले आसा. आतांच आमी आमचे सगळे मंडळाचे अध्यक्ष, स्टेट ऑफिस बेरर आणि पार्टीची कोर टीम, पार्टीचे आमचे प्रभारी मंडळाचे हांच्या बरोबर आमी आतां व्हर्च्युअली उलयले कारण आमी सगळीच कडेन मोठ्या प्रमाणात गोंया भितर गणेश चतुर्थी असल्या कारणान बरेचसो एक्चुअली हे प्रिपेरेशन आमकां करपाक तसो वेळूय मेळुना आनी ताका लागून पर्सनली न उलयता व्हर्च्युअली आमी तांचे कडेन उलयले आनी ताका लागून हे सगळे कार्यक्रम जे आसात ह्या कार्यक्रमाचे एक्टिविटीज हे फुडें वचपाक लागून आमी गोंयची एक कमिटी फॉर्म केल्ली आसा आणि ह्या कमिटीचे त्या संपूर्ण कार्यक्रमाचे सेवा और समर्पण अभियान अशें हें नांव आसा. 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर आणि हाचे पूर्ण कॉर्डिनेशन करपाक लागून त्याचे कन्व्हेनर म्हणून आमचे सरचिटणीस दामू नाईक हांकां आमी त्याचे ह्या संपूर्ण प्रोग्रामाचे कन्व्हेनर केल्ले आसात आणि तांकां सहकार्य करपाक को कन्व्हेनर म्हणून आमचे पार्टीचे सेक्रेटरी गोरख मांद्रेकर हे त्याचे को कन्व्हेनर आसात. प्रत्येक एक्टिविटी जी आसा तेचे आमी डिविजन केल्लें आसा. बूथ लेवल एक्टिविटी ज्यो आसा ह्या एक्टिविटीच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे जे कार्य आसा त्या कार्याची बऱ्या तरेन प्रशंसा करपी कशा पद्दतीचें हें आसा अशें देशभर आमी 5 कोटी पत्रां जीं आसात, पोस्ट कार्डां ही प्रधानमंत्री कार्यालयाक बरोवपाची आसात. गोंयांत सुद्दां आमी सादारण एवरेज एका बुथाचेर किमान 20 ते 30 कार्डां तशें धरलें जाल्यार 32 ते 40 हजार प्लॅन केल्लो आसा. 40,000 पोस्ट कार्ड ज्या कार्डाचेर पत्र जे आसा ते बरयले गेले वयतले आनी ते प्रधानमंत्री कार्यालयाक धाडटले आनी ताका लागून तेचें हें आसा तेची जबाबदारी जी आसा ही संपूर्ण जबाबदारी आमची महिला मोर्चाची अध्यक्षा शीतल नाईक ही ताची कन्व्हेनर आसा आणि रंजिता पै सरचिटणीस आसा ती ताची को कन्व्हेनर आसा. त्यामुळे संपूर्ण 40 मतदारसंघा भितर तांचे कडेन त्या मंडळ अध्यक्षा बरोबर तेंचें उलोवप जातलें आणि हे पोस्ट कार्डाचो कार्यक्रम जर हें जें आसा बरोवपाचें आसा ते सगळे करतले. प्लस नमो ॲप जें आसा तें डावनलोड करपाचो आसत. नमो ॲपाचेर वचून तांकां विशीस दिवपाचो कार्य हें आसत. हें सगळें जें आसा तें कॉर्डिनेशन ही टीम करतली. त्यानंतर एनवायरमेंटल रिलेटेड एक्टिविटीज जे आसात त्या एक्टिविटीजा भितर पोंड जे आसात, तळयो जे आसात, कारण आतां गणपती विसर्जन केल्यामुळे त्या हातून प्लास्टीक आसूं शकता ते क्लीन करपाचो कार्यक्रम आसत. वेगवेगळ्या भागा भितर प्लास्टीक पडलेलें आसतलें ते रिमुवल प्लास्टीक थंयचे काडपाचो विशय आसत. ट्री प्लांटेशन आमी म्हटलें की प्रत्येक मतदारसंघात किमान 100 झाडां ही एडिशनल आतां लावं जाय प्रत्येक मतदारसंघामुळे प्रत्येक मतदारसंघात
आणि त्या करून हे सगळे एनवायरमेंट विषय जो आसा ह्या संदर्भातले सगळे वेगवेगळे विषय आसा हेची जबाबदारी जी आसा ती आमचे जिल्हा पंचायतीचे सदस्य आणि ओबीसीचे अध्यक्ष गिरीश उसकैकर हे त्याचे कन्व्हेनर आसात आणि प्रभाकर गांवकर आमचे एसटी मोर्चाचे अध्यक्ष आसात गोंयचे ते त्याचे को कन्व्हेनर आसात. हे दोगूय जाण सगळ्या मंडळ अध्यक्षा बरोबर कॉर्डिनेट करतले आणि तांकां जे रिलेटेड एक्टिविटीज जे आसात ह्या एक्टिविटीजाचें काम फुडें व्हरपाचें काम ते पळयतले. त्यानंतर हेल्थ एक्टिविटीज हेच्या अंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प ह्या संपूर्ण कालावधीत हे युवा मोर्चाची जी टीम आसा त्यांच्यानी ऑलरेडी 2 ब्लड डोनेशन कॅम्प ऑलरेडी ठरयले आसा, एक उत्तर गोवा एक दक्षिण गोवा. इन एडिशन टू दॅट एखाद्या मंडळ अध्यक्षान आपल्या मतदारसंघा भितर ब्लड डोनेशन कॅम्प करपाक जाता, हेल्थ कॅम्प ऑर्गनायज कर, फ्री मेडिकल हेल्थ कॅम्प आसत, वॅक्सिनेशन जे आसा हे वॅक्सिनेशनाचेर मोठ्या प्रमाणात सेकंड डोस करपाक लोकांक कन्विन्स करपाचें काम आसत. आणि त्या लागून ही संपूर्ण टीम जी आसा ह्या त्या मतदारसंघा भितर कार्यकर्त्यांक वचून सांगपाचें काम जे आसा आणि करून घेवपाचें काम हाचे कन्व्हेनर आसात शर्मत रायतुरकार आणि अखिल पर्रीकर हे त्याचे को कन्व्हेनर आसात. त्यानंतर सेवा एक्टिविटीज 17 तारीख फाल्यां वाडदिवस आसा आणि त्यामुळे ह्या वाडदिवसाच्या निमित्तान गरीब वसाहती भितर फ्रूट डिस्ट्रिब्युशन दिवपाक आसत किंवा दिव्यांग जे आसात तांकां हे जे आर्टिफिशियल एड्स जे आसात ते दिवपाचो कार्यक्रम जो आसा तांकां दिवपाची ती वेवस्था आसा किंवा गरीब एखादी वस्ती आसा थंय रेशन दिवपाचो काम आसत. हे सगळें कॉर्डिनेट करपाचें त्या मतदारसंघा बरोबर तेची जबाबदारी आमचे किशोर अस्नोडकर जे आसात पर्वरी मतदारसंघाचे सरचिटणीस आसात तांकां आमी त्याचे कन्व्हेनर म्हटले आणि अनिता कवळेकर ही आमची मेडिकल सेलाची मेंबर आसा ती ताची को कन्व्हेनर आसतली. ताका लागून हांची जबाबदारी हें सगळें काम पळोवपाचें. त्यानंतर पब्लिसिटी एक्टिविटी म्हणजे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्यो ज्यो स्किम्स आसात ह्या संदर्भातली लोकांक कळणारी माहिती दिवपाचें जें आसा तेचें एक्झिबिशन आसतलें. आमी 2 कडेन एक्झिबिशन लायतले, एक उत्तर गोवा बीजेपी कार्यालय, दक्षिण गोवा बीजेपी कार्यालय, मडगांव आणि म्हापसा. हेच्या व्यतिरिक्त पणजी हांगासर आमी मिनेजीस ब्रागांच्या हॉला भितर जे एक्झिबिशन करपाचें आसात आणि ते एक्झिबिशन 26 तारखेच्या दरम्यान 17, 18, 19, 20 ह्या दरम्यान आमी त्या हातून एक्झिबिशन लायतले आणि ताका लागून हे एक्झिबिशन एकंदर त्या हातून करपाची जबाबदारी हे आमचे प्रेमानंद भामरे पार्टी स्पोक्स पर्सन आसात तांकां कन्व्हेनर म्हटल्यार आणि संजीव देसाई आमचे पणजी मतदारसंघाचे उपाध्यक्ष आसात ते त्याचे को कन्व्हेनर आसतले. ई-17 ऑर्गनायज करपाचें आसतलें, इंटलेक्च्युअला बरोबर ह्या संदर्भातलें डिस्कशन आसतलें, हॉला भितर मिटींग आसतल्यो, सेमिनार आसतले, वेगवेगळ्या जाग्या भितर होर्डिंग आसतलें. ताका लागून हें सगळें काम जें आसा हें सगळें काम कॉर्डिनेट करपाची काम जबाबदारी ही स्टेट लेवलचेर हे दोगूय जाण पळयतले. त्यानंतर मिडिया एक्टिविटीज आसतल्यो, पॅनल डिस्कशन टीव्हीचेर तुमी सहकार्य केलें जाल्यार त्या टीव्ही चॅनलाचेर डिस्कशन करपाचो कार्यक्रम आसत. हे सगळें ऑर्गनायज करपाक लागून आमचे सिद्धार्थ कुंकळकर आमचे IT सेलचे प्रमुख आसात, तांचे बरोबर नवीन पैरायकार रुपेश कामत आणि नागराज प्रभू बोरकार ही जी टीम आसा ही टीम संपूर्ण हो कार्यक्रम जो आसा त्या कार्यक्रमाची जबाबदारी ते पळयतले. मोठ्या प्रमाणात पब्लिसिटी दिवपाचो विशय आसत ही सगळी टीम ते करतले. पंडित दीनदयाळ उपाध्यायजी हांची 25 तारीख जयंती आसा आणि त्या लागून आमी सगळ्यांक अपील केल्लें आसा आमच्या कार्यकर्त्यांक की तांचो कार्यक्रम जो आसा फोटो पुजनाचो कार्यक्रम हो प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक बुथाचेर जावचो. बुथाचेर शक्य नसत जाल्यार कांय मतदारसंघा भितर आमचे शक्ती केंद्राचेर जावचो आणि त्या लागून तो एक कार्यक्रम जातलो. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक मतदारसंघात 1 किंवा 2 जाग्यांचेर पंडित दीनदयाळ उपाध्यायजींचे जे कार्य आसा ह्या कार्या संदर्भातली माहिती एखादो वक्तो जो आसा तो कोण तरी वक्तो थंय व्हरपाचो आणि तो वक्त्याचें भाशण कार्यकर्त्या समोर करपाचें अशा पद्दतीचें प्लॅनिंग आमी केल्लें आसा. ताका लागून तें कॉर्डिनेट करपाक गुरुप्रसाद पावसकर जे आसात आमचे स्टेट एक्झिक्युटिव्हचे मेंबर तांकां तेचे प्रमुख म्हणल्यार तांच्या बरोबर आमची दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीची अध्यक्षा सुवर्ण तेंडुलकर ही ताचे बरोबर को कन्व्हेनर आसतली. तशेंच आमचे पार्टी स्टेट सेक्रेटरी आरती बांदोडकर हे त्याचे आपले को कन्व्हेनर आसतले आणि शानू वेळीप जिल्हा पंचायतीचो आमचो उपाध्यक्ष आसा दक्षिण गोवा तो त्याचो को कन्व्हेनर आसलो. अशा पद्दतीची ही 5-4 जाणांची टीम जी आसा ही संपूर्ण टीम ओवरऑल कॉर्डिनेशन करपाचें काम स्पेसिफीक पंडित दीनदयाळ उपाध्यायजी जयंती 25 सप्टेंबर त्या दिसा संपूर्ण कार्यक्रमाचें काम ही टीम पळयतली कॉर्डिनेट करपाची. गांधी जयंतीचो जो कार्यक्रम आसा त्या कार्यक्रमाक आमी सांगिल्लें आसा की सगळ्या मतदारसंघांत तो कार्यक्रम जावं जाय. त्या दीस गांधीजींचो फोटोपुजनचो कार्यक्रम आसलो आणि स्पेशली त्या दीस वेगवेगळ्या भागा भितर क्लिननेस ड्रायव्ह जे आसा म्हणजे स्वच्छता मोहीम अभियान त्या भागा भितर कचरो गोळा करपाचो कार्यक्रम आसतलो, प्लास्टीक हटाव मोहीम आसतली, तलाव क्लिनिंग आसतल्यो. हे सगळे कार्यक्रम जे आसात एडिशनली हे त्या दीस प्लस
तांच्यांनी म्हणिल्लें आसा की आमी जे हे करतात खादी जे वापरतात, खादी जी दुकानां आसा त्या दुकाना भितर वचून आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी खादी परचेज करपाक जाय आनी थंयचे बारीक बारीक जे ते थंयचे स्टाफ आसलो त्यांचो सन्मान करपाक जाय. बारीक बारीक जे धंदेकार आसात, खाजेकार आसतलो मागीर किंवा ते अन्न चण्याचे चलोवपी आसतले, ह्या सगळ्यांचो सेल्फ हे जे बारीक बारीक जे धंदे करतात त्यांचो सन्मान करपाचो कार्यक्रम आसतलो ह्या दिसा, स्पेशली ऑन 2 ऑक्टोबर. आणि त्याची जबाबदारी आमच्या पार्टीचे स्टेट सेक्रेटरी सर्वानंद भगत जे आसात ते त्याचे पूर्ण कन्व्हेनर आसतले. संजय साताडेकर आमचे मुरगांव मंडळाचे अध्यक्ष आसात ते त्याचे को कन्व्हेनर आसतले. सुभाष मणिक आमचे स्टेट एक्झिक्युटिव्ह मेंबर आसात साखळीचे ते त्याचे को कन्व्हेनर आणि शंकर चोडणकर जिल्हा पंचायतीचे सदस्य आसात मये मतदारसंघातले त्याचे को कन्व्हेनर आसले. अशा पद्धतीची एकूण टीम जी आसा ही स्टेट म्हणून टीम आसा आणि ह्या पूर्ण टीमीचे कोऑर्डिनेशन आमचे दामू नायक जे आसात हे पळयतले आणि एकंदर जेका आमी स्पेसिफीक जबाबदारी दिल्या त्याची जबाबदारी आसतली ते कोऑर्डिनेट काम करून घेवपाचें. त्या मतदारसंघा भितर अशा पद्धतीचीच तांच्यांनी तयारी करप अशें ठरयल्लें आसा. ज्या पद्धतीन आमी ही सगळे आपापल्या स्टेट म्हणून आमी लेवल मिटींग हे केल्ली आसा. राष्ट्रीय स्तराचेर अशी 4 जण जे आसात ह्या कैलास विजय वर्गीय जे आसात नॅशनल जनरल सेक्रेटरी त्याचे प्रमुख आसात ऑल इंडिया. डी पुरंदरेश्वरी जनरल सेक्रेटरी आसात, लास्ट टायम हांगा आयिल्ली आमचे कडेन, ती त्याची एक मेंबर, ती एक कोगन, ती एक आसा. विनोद सोनकर MP आसात ते नॅशनल सेक्रेटरी ते आसात आणि राजकुमार चहार नॅशनल प्रेसिडेंट किसान मोर्चा. हे 4 जण जे आसात ह्या पूर्ण 4 जणांची ऑल इंडिया टीम आसा आणि आमी स्टेट म्हणून आमी दामू नायक त्याच्या संपूर्ण आता हांवें जे सांगिल्लें आसा अशी संपूर्ण टीम जी आसा ही टीम हे कार्यक्रम सक्सेसफूल करपाक लागून पूर्णपणे कार्यरत रावतले. ह्याच्या व्यतिरिक्त आमी अशें म्हणिल्लें आसा की नरेंद्र मोदीजींच्या एकंदर ह्या 20 वर्षाच्या इलेक्टरल पॉलिटिक्साच्या कारकिर्दी भितर तांच्यांनी बरीचशी बरी डिसिजनां ह्या देशाक लागून घेतलेली आसत. किंवा एखादे आमी पळयता आसतले जम्मू काश्मीरचो विशय आसलो 317 कलम काडून थंय इंडिपेंडंट युनियन टेरिटरीज करपाचो विशय आसत, राम मंदिराचो विशय आसत, ट्रिपल तलाकाचो विशय आसत, अशे सिनियर सिटीजन आमी अशे कितले तरी विशय आसात. सिटीजनशीप अमेंडमेंट एक्ट आसत, असे कितले तरी विषय की ज्या विशयाचेर ह्या देशाक तांच्यांनी बऱ्या तरेचें नेतृत्व जे दिलें आणि ह्या नेतृत्वाच्या आदाराचेर बऱ्याच गोष्टी तांच्यांनी ह्या देशा भितर हाडल्यो. विकासाच्यो आसतल्यो, वेगवेगळे गोष्टी आसतल्यो, स्वच्छता मोहीम आसतली आणि ताका लागून ह्या संदर्भातले आपलो अनुभव कितें. बऱ्याच जाणांक तांचे कडेन डायरेक्ट अनुभव आयिल्लो आसतलो. बऱ्याच जाणांक दिसलें की आज ज्या तरेन आमकां जे देशा भितर आमी जगान जेन्ना भायर फिरतात एक वेळ भारतीय इंडियन म्हणल्यार तर व्हडली किंमत मेळनासली. आज भारतीय इंडियन म्हटल्या नंतर ज्या तरेचो रिस्पेक्ट आमकां फॉरेन देशा भितर मेळपाक लागिल्लो आसा आनी ताका लागून ह्या संदर्भातले बरेचशे लेख जे आसात ते ह्या संपूर्ण हातूंतल्यान पिरियडा भितर 17 सप्टेंबर ते आमी 7 ऑक्टोबर पर्यंत हे सगळे जे लेख आसात वेगवेगळ्या न्यूजपेपराचेर वेगवेगळ्या चॅनलाचेर डिस्कशन आसूं शकता. हे सगळे आमी बऱ्याचशा ह्या आमचे भारतीय जनता पार्टीचे लोक बरेतलेच पण ह्याच्या व्यतिरिक्त सामान्य नागरीक म्हण आसतले प्रतिश्ठीत कांय लोक आसूं शकता. हांकां आमी सांगतले की तांच्यांनी हे वेगळे वेगळे हे जे आसा ते तांच्यांनी बरोवचें आनी ताका लागून ह्या सगळ्या हातूंतल्यान ह्या सगळ्या दरम्यान अशे वेगवेगळे विशय घेवन आमी हो संपूर्ण सेलिब्रेशन जे आसा ते आमी करपाचें आसा. हाच्या व्यतिरिक्त आमचे वेगवेगळे मोर्चा जे आसात, युवा मोर्चा आसतलो, महिला मोर्चा आसतलो, ST मोर्चा आसतलो, SC मोर्चा आसतलो, किसान मोर्चा, मायनॉरिटी मोर्चा, ह्या सगळ्या मोर्चे सुद्धा ह्या आपापल्या वेगवेगळे कार्यक्रम जे आसात त्या कार्यक्रमा भितर इन्वॉल्व जातले आणि अशा पद्धतीचे वेगवेगळे कार्यक्रम आमी ह्या संपूर्ण दौऱ्यान करपाचे आसात. ब्लड डोनेशन कॅम्प आसूं शकता, डिस्ट्रिब्युशन ऑफ फ्री बॅग्स आसूं शकता आणि खास करून हे जे वॅक्सिनेशन ड्रायव्ह जे आसा ह्या वॅक्सिनेशन ड्रायव्हाक एक्स्ट्रा सपोर्ट, कारण मुख्यमंत्र्यान अपील केल्लें आसा की 31 ऑक्टोबर पर्यंत आमकां सेकंड डोस 100% कवर करपाक जाय. ताका लागून आमच्या कार्यकर्त्यांचें योगदान हे सगळ्यात म्हत्वाचें आसा. ताका लागून खास करून ही संपूर्ण आमी सगळें काम करतलेच पण सगळ्यांक अपेक्षा आसा तुमची सगळ्यांची, कारण तुम्ही जर आमचे व्यवस्थितपणे लोकां पर्यंत पावयलें जाल्यार म्हाका दिसता वॅक्सिनेशनाकूय आमकां मातसो हातभार लागतलो. ज्या तरेन आमी सेवा हे केलें, टिका उत्सव सेलिब्रेशन सुरू केलें आनी त्या बद्दल त्या वेळाचेर तुमी ज्या तरेन इलेक्ट्रॉनीक मिडिया आमचे आसतले, प्रिंट मिडिया आसतले, आमचे फोटोग्राफर आमचे आसतले, हांच्यांनी आमकां बऱ्या तरेची पब्लिसिटी संपूर्ण कालावधीन दिली आनी आमचे टार्गेट आमी अचीव करपाक शकले. आनी ताका लागून ह्या वेळार सुद्दां आमकां अपेक्षा आसा की तुमी हे बरें कॉज आसा पंतप्रधान नरेंद्र मोदीजीचें जें बरें कार्य आसा तें कार्य लोकां पर्यंत पावोवपाक लागून आमी आपापल्या पद्दतीन आपापल्या मतदारसंघा भितर आमचे सगळे कार्यकर्ते हे काम करपाक फुडें सरतलेच. आमी वेगवेगळे लोक जे आसात ज्यांचो डायरेक्ट पॉलिटिक्सा बरोबर संबंध ना
हांच्या बरोबर डिस्कशन आसतलें हें आमी सगळें करतलेच. पण ती बरी पब्लिसिटी जी आसा ती प्रिंट मिडिया आसत इलेक्ट्रॉनीक मिडिया आसत तुमचेर जबाबदारी आसा. तुम्ही आमकां हाचेर सहकार्य करपाचें अशें हांव तुमचे कडेन अपेक्षा करतां. आनी ह्या संपूर्ण कालावधीच्या कार्यक्रमा भितर तुमच्या सगळ्यांनी आमचे वेगवेगळ्या भागा भितर पत्रकार परिशदो जातले. आपले आमचे कन्व्हेनर जे आसात दामू नायक त्यांची परत पत्रकार परिशद वेगवेगळ्या टप्प्या भितर जातली. आमचे पार्टीचे स्पोक्स पर्सनूय उलयतले. त्या मतदारसंघा भितरूय आमी सांगिल्लें आसा सगळ्या मंडळ अध्यक्षांक की संपूर्ण केल्ल्या कामाची संपूर्ण माहिती जी आसा ती तुमच्या पर्यंत दिवची. जेणे करून निदान तुम्ही एक 10 बातम्यो सांगल्यो जाल्यार एक 2 तरी तुम्ही आमच्यो त्या भागा भितर हाडूंक शकतले. आणि त्यामुळे येणारे 7 तारीख 17 तारीख ते 7 ऑक्टोबर या दरम्यान सगळ्यांनी तुम्ही आमकां सहकार्य करचें अशी अपेक्षा करता. आणि ह्या संदर्भात म्हाका जें कितें सांगपाक जाय आशिल्लें तें तुमच्या समोर हांवें दवरिल्लें आसा. तुमकां एखाद्याक कितें जर विचारपाक जाय जाल्यार विचारपाक जाता. एवरी कॉन्स्टिट्युएन्सी प्रोग्राम करपाक देखून अलाव दिलेलो आसा. हय ह्या सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सी भितर आतांच आमी बैठक करून 100% सगळ्या मतदारसंघा भितर हे कार्यक्रम करते. कांय मतदारसंघा भितर 100% वेगळे जातले. कांय मतदारसंघा भितर आमचे शक्ती केंद्र लेवल जावंक शकता. एका मतदारसंघान 40 बूथ आसा. बरे बूथ जे आसा त्या बुथार 100% बूथ वायज जातले. कांय मतदारसंघा भितर आमचे कडेन तितली बुथार सकयल पर्यंत शक्ती ना. त्या मतदारसंघात एक 2 विलेज वायज आमी करपाक शकतले. पण 100% आमी करता. इलेक्शनाची तयारी तुमी स्टार्ट केली. इलेक्शनाची तयारी खूप पयलीं स्टार्ट केल्या. हे आमचें वार्षिक न्हय. आमी सेवा कार्य जें आसा आमच्या नरेंद्र मोदीजींचो वाडदिवस हो आमी प्रत्येक वर्सा अशा पद्दतीनूच आमी करतात. सेवा और समर्पण कॅम्पेन म्हणटात हें अभियान. हे इलेक्शनाची तयारी पूर्ण जाली कारण इलेक्शनाक आमकां आमचे नवीन प्रभारी इलेक्शनाचे नियुक्त केल्ले आसा देवेंद्र फडणवीस. ते येवपाचे आसात. 20 तारीख ते गोंयांत येतले. त्यामुळे इलेक्शन हे वेगळें आसा. त्यातून आमचे दौरे वेगळे आसात ते परत आता सुरू करपाचे. एका सायडीच्यान काल सीएमान एक प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगलें दॅट दे वर 102% सक्सेसफुल एज फार एज कोविड वॅक्सिनेशन. But at the same time, opposition has been saying whether this figure is correct or you are trying to fool the people of Goa. What do you have to say? हे म्हाका दिसता फक्त दिगंबर कामत उलयतात. दिगंबर कामतीन जर अशें जर आसत कारण कशें जाता प्रत्येक वेळ कारण वयल्यानूच सगळें तशेंच न्ही रे. राहुल गांधी तशेंच उलयतात त्यामुळे ती री ताका ओडचीच पडटा न्ही. पूण तेणें ओडूं जायना कारण तो गव्हर्मेंट बीजेपीचे कार्य ताकाय खबर आसा 2005 पर्यंत बीजेपीन आसलो. त्यामुळे ताका खबर आसा की बीजेपी करता तें सारकें आसा पण तो काँग्रेसीन आसल्यामुळे ताका उलोवचें पडटा. ताका मना बसून उलयता काय कितें प्रश्न आसा पण हांव ताका तुमच्या माध्यमांतल्यान सांगपाक सोदतां की ताका जर दिसता आसत कोणें अजुनूय उरल्यात वॅक्सिनेशन घेवपाक जाल्यार तेणें सरकाराक कळोवचें मुख्यमंत्र्याक कळोवचें. मडगांवान जर आनी कोण जर उरले आसत किंवा गोंय भागांत तो लिडर ऑफ ऑपोजिशन त्याचे कडेन जर अशी कितें जर हें आसत जाल्यार ते तेणी कळोवचें आनी करून घेवचें न्ही बेसिकली. कारण आमी आतां परत ते पळय 17 फाल्यां पासून कंटिन्यू ते आतां ह्या दरम्यान आमी करपाचे आसात पूर्णपणे. जे कोण उरल्यात तांकां सगळ्यांक हाडप आणि त्यामुळे त्यानेनूय त्या मडगांव सुद्धा वेगवेगळी सेंटरां म्हणजे सरकारा कडेन जी सेंटरां आसली ती एडिशन टू दॅट आनी एडिशनल सेंटरां संपूर्ण ह्या 15 दिसाच्या दरम्यानूय करपाचे आसात. त्यामुळे त्या भागा भितर तेणें करचें. म्हाका हांव मुख्यमंत्र्याक सांगता की मडगांव मतदारसंघा भितर जितलीं सेंटरां आसात तेची ताका इन्फॉर्मेशन दिवचें. प्लस गोंया भितर जी एडिशनल सेंटरां केल्यात तेचें लिस्ट एज अ लिडर ऑफ ऑपोजिशन म्हूण ताका डेफिनेटली दिवचें सो दॅट ताका जर कोण उरलेले आसत जाल्यार तेणें तांकां थंय धाडचें. I CM successful जाला and opposition is not getting a credit because of that they are trying to do this. कितें आसा की प्रत्येक वेळार कशें आसता ऑपोजिशनाक सुरवातीक वॅक्सीन ज्या वेळार भितर पयल्या वेळाचेर आमी मान्य करपाक जाय. हाच्या पयलींच्यो महामारी आमकां खबर ना पण ही महामारी कोविड-19 ही आमी पयल्या वेळार आमी सगळ्यांनीच पळयली. पयलीं आमी पुस्तकांत वाचलां आसलें 100 वर्सांनी महामारी येता म्हणून. पण ज्या ज्या वेळाचेर अशा तरेच्यो महामारी येताल्यो त्या त्या वेळाचेर ताका वखद जें आसा वॅक्सिन जें आसा तें फॉरेन देशांत जातालें आनी मागीर इंडियेक येतालें. पयल्या वेळार हें जालें की वॅक्सिनेशन हें स्वता आमी इंडियन करपाक शकले. ताका लागून बिकॉज ऑफ नरेंद्र मोदीचें खंबीर नेतृत्व डिसिजन घेवपाची ताकद ह्या ताकदीच्या आदाराचेर पयल्या वेळाचेर कोवीड आसतलें कोवॅक्सीन आसतलें हें आमच्या देशांत तयार जालें आमी देशा भायरूय धाडपाक शकले. पण ताचें सुरवातीक क्रिटिसिजम करपाचें तें घेवं नाका कितें जावपाक शकलें हेच लोक करताले. पण ज्या वेळाचेर मागीर ह्या लोकांक कळ्ळें लक्षात आयलें की घेतल्या बरें म्हणून हांच्यांनी हळू वचून आपुणूय घेतले. तेंच्यांनी पयशे दिवन घेवना. आनी दिगंबर कामतीनूय स्टेटमेंट म्हाका याद आसा की वॅक्सिनाच्या संदर्भात कितें स्टेटमेंट केलो पण दिगंबर कामत हाणें वॅक्सिन फुकट घेतलां. तेणें पयशे दिवनूय घेवना. तेणें कोविशिल्डूच घेतलें आमचे भशेन आमी फुकटूच घेतलें. त्यामुळे सरकारान फुकटूच दिलें सगळें. तेन्ना क्रिटिसिजम करताले की घेवं नाका म्हणून
मागीर आमच्या पंतप्रधानान जी नरेंद्र मोदीजीन सांगलें आमकां की टिका उत्सव म्हणून सेलिब्रेट करुया आनी आमी इनवॉल्व जाले. म्हाका याद जाता की 1,03,000 म्हयन्यान गोंया भितर 1,36,000च जाल्लें वॅक्सीन. पण टिका उत्सवाचो आमी पार्टी म्हणून आमी म्हणलें की आमी फुल स्विंग मदत करतात सरकाराक. आमच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागा भितर मोठ्या प्रमाणात इनवॉल्व जाले कार्यकर्ते. आपले पयशे खर्च करून त्या भागा भितर तांच्यांनी ऑर्गनायज केले कॅम्प. थंयची वेवस्था केली, लोकांक गाडयांनी हाडले, जशे निवडणुकीक मतदानाक हाडटात तशें हाडले, वॅक्सीन करून घेतले आनी एक अवेरनेस जाय. आनी ताका लागून मोठ्या प्रमाणात हो एक सरकाराक एक बरो फायदो जालो की लोक मोठ्या प्रमाणात येवपाक लागले. आनी ताका लागून आतां सेकंड डोसाकूय आमी चिंततात की आमी सगळ्यांनी मदत करची आनी इरिस्पेक्टीव ऑफ पार्टी सगळ्यांनीच मदत करची. म्हाका दिसता सगळ्यांनीच एप्रिशिएट केलें. कदाचित काँग्रेस सोडली जाल्यार सगळ्यांनीच बऱ्या तरेचो मूव आसा अशा तरेचें एप्रिसिएशन ऑल पॉलिटिकल पार्टी. कारण हेल्थाचो विशय आसा, आमी हातूंतल्यान एकदां मुक्त जावया इतल्याक लागून आमी सगळ्यांनी सहकार्य करचें. Any update on your constituency tours now? कॉन्स्टिट्युएन्सी टूर आमी सगळे 20 तारखेनंतर करपाचे आसात. ताचे 1-2 दिसां भितर आमी परत एकदा तेचे शेड्यूल तयार करतले आनी तुमच्या समोर परत येतले. आनी ते लागून परत आमी तोय कार्यक्रम आमचो चालू आसलो. पॅरलली हे कार्यक्रमात म्हणून आमचे टीम ज्यो आसा ते डिसेंट्रलायज टीम काम करत आसा. हे सगळे येदो व्हडलो कार्यक्रम त्यामुळे प्रदेश अध्यक्ष म्हणून म्हज्यार जबाबदारी अशें कांय ना. सगळें कॉर्डिनेशन वेगवेगळी टीम करता. आनी त्यामुळे आमचे कडेन डिविजन ऑफ वर्क आसा. एकटोच सगळो करना. मेळपाकूय आमकां सगळ्यांक एकटेच येना, वेगवेगळ्या लोकांक मेळटा. तेंचे एकटोच येतकच एकट्याकूच सगळें मेळटा. आमचें तशें ना, आमी सगळे डिसेंट्रलायज आनी ओपन. Okay. या कार्यक्रमात आता तुमचे कार्यक्रम नवीन 17 तारखेला लोक जाते जमतले तर तुम्ही ते SOP कसे पाळटा? आमी सगळे SOP पाळूनच करतात. हातून जे कार्यक्रम तुवें पळय बारीक बारीक कार्यक्रम या क्लिननेस हे सगळे हेल्थाच्या दृश्टीन एक अत्यंत एनवायरमेंट कार्यक्रम सुद्दां कितें केल्यात. मोदीजीच्या आमच्या सरकार हे कशें आसा, आमचो बर्थडे म्हणजे पार्टी ना, म्हणजे सेलिब्रेशन म्हणजे कशें लोकांक मदत करप हो सेलिब्रेशन. आतां एखादो क्लिननेस ड्रायव्ह करपाक गेलो थंय SOPचे थंय आतां समजा कचरो काडलो ही बरी गोश्ट आसा न्ही, झाड लायलें ही बरी गोश्ट आसा न्ही. अशेंच कार्यक्रम ब्लड डोनेशन कॅम्प, फुकट मेडिकल चेकअप कॅम्प म्हणजे कितले बरे कार्यक्रम. आर्टिकल बरोवप, पत्र बरोवन धाडप आमकां पंतप्रधानाक की तुमचें कार्य जें आसा बरें कार्य केल्लें आसा, आमकां हे गोश्टी तुमचे बऱ्यो मान्य जाल्यो, अशे कार्यक्रम आसा. त्यामुळे SOPचो प्रश्न SOP पालन करूनच सगळें करपाक जाय. थँक्यू. रामात कितें आसा? थँक्यू व्हेरी मच.